विपणन निदेशालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा वर्ष 2023-24 के लिए हिंगनघाट बाजार समिति को राज्य में पहला स्थान प्रदान किया गया। हिंगनघाट की इस कृषि उपज बाजार समिति को 200 में से 178 अंक मिले हैं। हिंगनघाट कृषि उपज बाजार समिति किसानों के लिए 1 रुपए में भोजन, 1 रुपए में आवास और किसानों के बच्चों के लिए आधे दाम पर लैपटॉप समेत विभिन्न सुविधाएं उपलब्ध कराने वाली बाजार समिति के रूप में जानी जाती है। किसानों को दी जाने वाली इन्हीं सुविधाओं ने आज इस समिति को राज्य में सबसे पहले नंबर पर ला दिया है। राज्य की 305 बाजार समितियों में से हिंगनघाट कृषि उत्पन्न बाजार समिति ने प्रथम स्थान हासिल किया। इसके लिए कृषि उपज मंडी समिति के निदेशकों को सभी स्तरों से बधाई मिल रही है। सन 2023-2024च्या निकषावर महाराष्ट्रामध्ये जितक्या काही बाजार समित्या आहेत 306 आणि त्यांना सगळ्यांना वर्गवारी क्रमवारी दिली जाते आणि क्रमवारी देताना वेगवेगळे निकष आहे। 4 प्रामुख्याने निकष आहे। पायाभूत सुविधा 1, आर्थिक वाटचाल कृषी उत्पन्न बाजार समितीची 2, कायद्याप्रमाणे कामकाज बाजार समिती करत आहे की नाही हे 30 व इतर सुविधा जे शेतकऱ्यांना दिली जाते ती ही 4 निकष आहे। त्या आधारावर पणन संचालक महाराष्ट्रामध्ये जितक्या बाजार समित्या आहे त्यांची वर्गवारी करत असते। ही योजना सन 2021-22 पासून सुरू झाली। वर्ल्ड बँकेच्या विश्व बँकेच्या सहाय्याने ही योजना सुरू झाली होती। पहिल्या वर्षी 21-22 मध्ये हिंगणघाट बाजार समितीला दुसरा क्रमांक मिळाला आणि या वर्षी 23-24 मध्ये हिंगणघाट बाजार समितीला पहिला क्रमांक मिळाला। मी सर्वप्रथम आभारी आहोत सर्व शेतकऱ्यांचे ज्यांनी या बाजार समितीवर इतकं मोठं विश्वास टाकला आणि आपला शेतमाल या बाजार समितीमध्ये विकायला ते आणतात। आम्ही मागील 25 वर्षापासून माझं आणि माझ्या संचालक मंडळाचा हाच एक प्रयत्न आहे की शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसं मिळवून देता येईल आणि त्याला शेतमाल विक्रीसाठी म्हणजे पणनसाठी किती व्यवस्था आणि सुविधा करून देता येईल हा सुरुवातीपासून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचा धोरण राहिलेला आहे आणि मला असं वाटतं त्याचंच फलित असं आहे की हिंगणघाट बाजार समितीला पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 305 बाजार समितीमधून पहिला स्थान मिळालेलं आहे।